लग्नाचा हॉल असो वा सार्वजनिक कार्यक्रम, जर तुम्हाला आता सजावटीत प्लास्टिकची किंवा कृत्रिम फुलं दिसली तर समजून जा की आता तुमची खैर नाहीये. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक अशी घोषणा केली आहे ज्यामुळे डेकोरेटर्स आणि इव्हेंट प्लॅनर्सचे धाबे दणाणलेत. सजावटीसाठी फक्त खऱ्या फुलांचाच वापर करा, अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल, असा थेट इशारा राज्य सरकारने दिलाय. पण सरकारला अचानक असा का निर्णय घ्यावा लागला आणि याचा फटका कोणाला बसणार आहे हे आपण समजून घेऊयात. सगळ्यात आधी या निर्णयामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बळीराजाचं हित. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत कोल्हापुरातील हरितगृह उत्पादक आणि राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक फुलांची मागणी घटली आहे. मुंबईसारखे मोठे फुल बाजार थंडावले आहेत आणि आपला शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे पर्यावरण रक्षण. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की ही कृत्रिम फुलं दिसायला आकर्षक असली तरी ती पर्यावरणासाठी एक स्लो पॉइझन आहे. फुलं विघटित होत नाही, ज्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा डोंगर उभा राहतोय. म्हणूनच नैसर्गिक फुलांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक कडक GR काढणार आहे. याचा अर्थ असा की आता मॅरेज हॉल्स, मोठे डेकोरेटर्स आणि सजावट व्यवसायांवर सरकारची करडी नजर असणार आहे. टप्प्याटप्प्याने या कृत्रिम फुलांवर पूर्ण बंदी घालण्याच्या दिशेने सरकार पावलं उचलतंय. हा निर्णय केवळ निसर्गासाठी नाही तर आपल्या शेतकऱ्याच्या घामाचा दाम त्याला मिळवून देण्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं? प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालून खऱ्या फुलांचा सक्तीचा वापर करणं योग्य आहे का? यामुळे खरंच शेतकऱ्यांचे दिवस बदलतील का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.